नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एक वेळ स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर उराशी ह्या देशाला घडवण्याचं स्वप्न बाळगलं असेल तर मित्रांनो खरोखर तुमच्या आयुष्याचं सार्थक झालंय. म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या, या देशाला घडवण्याचं जे काम आहे ते एक शिक्षक करत असतोय. मग तो शिक्षक ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजचा असू द्या किंवा अंगणवाडी शिक्षिका असू द्या. भारत हा विश्वगुरु आहे. भारताने संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मित्रांनो खरोखर सांगतो, माणूस होणं भाग्य असेल, मानवी जन्म मिळणं भाग्य असेल, पण एक गुरु होणं, एक शिक्षक होणं हे सौभाग्य असतंय. तर तुम्ही हा व्हिडिओ बघतायत याचा अर्थ तुम्ही नेट सेट द्यावी का किंवा द्यावी, किंवा ठरवलेलं असेल की यस द्यावीस म्हणजे ठामपणे, किंवा तुमचा विचार सुरू असेल तर मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो. एकदम उत्कृष्ट अशी फील्ड आहे. पगार, समाजात प्रतिष्ठा आणि आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्याचं आणि सर्व काही क्रीम लेवलला या ठिकाणी असतंय. त्यामुळे UGC तर्फे जी नेट सेट ही जी परीक्षा आहे हिचं जे आयोजन केलं जातं हे नेमकं काय आहे, कसं आहे हे मी या व्हिडिओतून तुम्हाला बऱ्यापैकी सांगणार आहे. पण असे जे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना UGC नेट सेट बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्यांचा विषय समाजशास्त्र आहे. अनेकांना वाटतं UGC नेट सेट देऊन कुठेतरी पैसे भरावे लागतात आणि कॉलेजला जावं लागतं वगैरे वगैरे. हो, ह्या गोष्टी जरी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉलेजेसमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने आपल्या मनाला पटवून द्यावी लागणार आहे. जर तुम्ही ठरवलेलं असेल की मला नेट किंवा सेट परीक्षा द्यायची आहे आणि तुमचा विषय जर समाजशास्त्र असेल तर हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार कामाचा आहे. समाजशास्त्र विषय आहे, UGC नेट सेट द्यायची आहे, पण सर याचा अभ्यास सुरू कसा करावा, नेमकं काय करावं लागेल सुरुवातीला. की मी बघा, मला बरेच विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात किंवा बरेच विद्यार्थी मी बघितले आहेत, माझे काही मित्र बघितले आहेत की ते डायरेक्ट परीक्षेला जातात, नेट सेटचा डायरेक्ट फॉर्म भरतात आणि परीक्षेला जातात. तर तसं करू नका. तुमचा अभ्यास जर समाजशास्त्रात, त्यानंतर जनरल नॉलेज, थोडंफार गणित, बुद्धिमत्ता, थोडं मानसशास्त्र वगैरे, फिलॉसॉफी थोडी, यात जर बऱ्यापैकी झालेला असेल तर निश्चितपैकी तुम्ही डायरेक्ट एक्झामला द्या. अभ्यास करायची गरज नाही असं मी म्हणत नाही, पण निदान तुमचा परफॉर्मन्स थोडाफार तरी चांगला येत असेल. पण बरेच विद्यार्थी काय चूक करतात, त्यांचं MA झाल्या ते डायरेक्टली नेट सेटच्या परीक्षेला सामोरे जातात. त्यानंतर पहिला पेपर बघितल्यानंतर त्यांना वाटतं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. सेकंड पेपर बघितल्यानंतर ते MA पर्यंत जे काही शिकलेत तर त्याच्यातलं त्यांना 10-20% पण त्या परीक्षेमध्ये काही कळत नाही. आणि त्याच्यामुळे तुमचा जो उत्साह आहे तो कुठेतरी रसातळाला येतो आणि तिथून पुढे ठरवतात की नको बाबा, हे फार काहीतरी वेगळं आहे आणि याच्या नादी आपल्याला लागायचं नाही. मग कुठेतरी MPSC, कुठेतरी PSI वगैरे करायला तुम्ही मोकळे होतात किंवा पोलीस भरती वगैरे. हो, समाजशास्त्र हा फार सोपा घटक आहे, सोपा विषय आहे. परंतु याची तयारी जर तुम्ही नेमकेपणाने केली, याची सुरुवात जर तुम्ही नेमकेपणाने केली तर पेपर 2 मध्ये जो तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो तर तो हा व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच येणार नाही, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. बघा, जर तुम्ही समाजशास्त्र हा विषय MA ला घेतलेला असेल आणि तुम्हाला समाजशास्त्रामध्ये आता पुढे एक शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर हा समाजशास्त्र नेमकं याची अभ्यासाची रणनीती कशी असावी, याची सुरुवात कुठून करावी, कुठले बुक्स वाचावे लागणार आहेत का, याला वेळ किती द्यावा लागणार आहे, नेमकं काय करावं लागणार आहे. तर या सर्व तुमच्या शंकांची या ठिकाणी निरसन होणार आहे. आणि जरी तुमच्या मनात एखादा प्रश्न असला तर तो प्रश्न मला निश्चितच कमेंट करा, त्याविषयी मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तिथपर्यंत ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येईल. बघा,
अभ्यासाची तयारी आता आपण कशी, कधी, कुठून, काय वगैरे वगैरे ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देणार आहे. तुम्हाला 5 पॉइंटने सुरुवातीला चालायचं आहे. चेस खेळताना जसं ठरलेलं आहे की घोडा अडीच, उंट, तिरपा, हत्ती, सरळ, आडवा, बरोबर आहे, आणि त्यांची घरं पण ठरलेली आहेत. तसंच या ठिकाणी पण रणनीती जी असते ना ती अगोदर तुमच्याकडे असावी. नियोजन असावं, थोडक्यात अभ्यासाचं नियोजन, की मला हा अभ्यास करायचा आहे, का करायचा आहे, तो अभ्यास नेमका काय आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्यात येणार आहेत. बघा, या 5 गोष्टी. सगळ्यात अगोदर अभ्यासक्रम, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप, जुन्या प्रश्नपत्रिका, अभ्यास साहित्य आणि वेळेचे नियोजन. आता तुम्ही म्हणाल की सर हे नेमकं काय आहे, तर ह्या 5 पॉईंटवर आज आपला व्हिडिओ असणार आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ अमृत ठरणार आहे. परंतु जे विद्यार्थी नेट सेट परीक्षा देत आहेत, थोड्या थोड्या मार्काने राहत आहेत किंवा बऱ्याच अंतराने राहत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असं मार्गदर्शन ठरणार आहे की मी स्वतः गॅरंटी देतो की तुम्ही निश्चितच या पद्धतीने गेलात तर तुमचा नेट सेटचा पेपर निघणार आहे. मी गॅरंटी देतो. बघा कशा पद्धतीने. आपण पहिला पॉईंट घेऊ, अभ्यासक्रम. बरेच विद्यार्थी असे आहेत की जे समाजशास्त्रामध्ये MA झाले आणि नेट सेट वारंवार नापास होत आहेत. तर त्याचं एकमेव कारण आहे त्यांनी व्यवस्थित अभ्यासक्रम बघितलेलाच नाहीये. बरं, अभ्यासक्रम बघणं म्हणजे काय? वेबसाईटला जाणं, डाउनलोड करणं, वाचून घेणं, अभ्यासक्रम बघितला असं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मी बऱ्यापैकी मार्क्स MA ला मिळवलेले आहेत म्हणून नेट सेट मध्ये सुद्धा मी चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवू शकतो. अजिबात नाही. साप चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. कारण तुम्हाला MA ला जो सिलेबस आहे किंवा BA पासून तर MA समाजशास्त्रापर्यंत तुम्ही ज्या काही गोष्टी शिकल्या आहेत तर त्याच्यापेक्षा भरपूर गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये कराव्या लागतात. तुम्हाला काही निवडकच समाजशास्त्रकांची नावं माहिती आहेत. त्या निवडकच समाजशास्त्रज्ञांच्या पेक्षा म्हणजे जे तुम्हाला माहिती, तर त्यापेक्षा अजून बरेच समाजशास्त्रज्ञ आपल्याला अभ्यासायचे. बोटावर मोजण्या इतके तुम्हाला समाजशास्त्रज्ञ माहिती. कार्ल मार्क्स माहिती आहे, दरखाम माहिती आहे, बरोबर, पेन्सन माहिती आहे, बरोबर, इरावती कर्वे माहिती असेल, GS गुर्रे वगैरे माहिती असेल. त्यानंतर बस सर संपलं. हे 5, 7, 8 नाही. तुम्हाला प्रत्येक घटक व्यवस्थित डीपली समजून घ्यावाच लागेल. तुमच्या MAच्या अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम अतिशय वास्ट आहे, अतिशय डीप आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला उत्तर लेखन करायचं नाहीये, तर त्यांनी जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक पर्याय आपल्याला चूज करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जी निश्चितता आहे, ॲक्युरेशन, तर तिथपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे, फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे माझं पहिलं असं मत असतं किंवा मला असं सांगावंसं वाटतं की जे विद्यार्थी वारंवार नापास होतात तर त्या विद्यार्थ्यांना खरोखर नाही माहिती सिलेबस. अनेक विद्यार्थी जेव्हा ऍडमिशन घेतात सांगतात की सर फक्त एवढ्या मार्काने राहिलो, सर फक्त थोड्या मार्काने राहिलो, थोडक्यात राहिलोय सर, माहित नाही सर, अभ्यास तर झालाय पण काय कुठं चुकतंय माहित नाही सर. तर सगळ्यात अगोदर त्यांचं चुकतंय की त्यांनी सिलेबस व्यवस्थित डिकोड केलेला नाहीये, ॲनालिसिस केलेलं नाहीये. थोडक्यात सांगतो, समाजशास्त्राचा उदय तुम्हाला शिकायचा आहे तर फक्त तुम्ही काय करता, त्या घटना लक्षात ठेवता नाही, त्या घटनांच्या मागचे जे काही तर्क आहेत, त्या घटनांचे जे काही परिणाम आहेत, तर त्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहेत. बरं, काही लोक समाजशास्त्रज्ञ अभ्यासतात. समाजशास्त्रज्ञ अभ्यासल्यानंतर सोबत तुम्ही दरखाम अभ्यासताय, त्याच्या आत्महत्याचे सिद्धांत तुम्ही अभ्यासताय. तर फक्त दरखामचे ते 4 आत्महत्येचे सिद्धांत तुम्ही पाठ केले म्हणजे तुम्हाला दरखाम समजला असं नाही. बघा माझे शब्द व्यवस्थित आहे का? तुम्हाला दरखाम समजला असं होत नाही. तुम्हाला या ठिकाणी दरखाम फक्त माहीत असून उपयोग नाही, तो तुम्हाला समजला पाहिजे. कारण तुम्हाला तो कोणाला तरी समजावून सांगायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि नेट सेटचे प्रश्न असेच असतात की हे प्रश्न तुम्हाला किती समजताय, किती कळताय, यानुसारच या बाकीच्या गोष्टी घडतात. कारण काय, तुम्हाला तो विषय भविष्यात कोणाला तरी समजावून सांगायचा आहे मित्र. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित कळायला पाहिजे. म्हणून
त्या एक एक संकल्पना तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. अभ्यासक्रमाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस डिकोडिंग करतात त्यावेळेस सगळ्यात अगोदर याचे जेवढेही भाग आहेत किंवा युनिट आहेत, जेवढेही भाग आहेत, तर तेवढे भाग अगोदर वेगळे काढून घ्या. मग प्रत्येक भागामध्ये किती किती पॉइंट येत आहेत. सपोज पहिल्या भागात हा एक काहीतरी पॉइंट आहे, XYZ काहीतरी अ ब क काहीतरी पॉइंट आहे, ठीक आहे. आणि हे ज्यांचं समाजशास्त्र नाहीये तर हे त्यांना पण उपयोगी हा व्हिडिओ, लक्षात घ्या. मग आता हा अ ब क पॉइंट आहे. हा अ ब क पॉइंट तुम्हाला अ पासून तर न्य पर्यंत संपूर्ण माहिती पाहिजे. याच्यातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला बारकाईने माहित पाहिजे. या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की माहीत असावं म्हणजे पाठांतर करणे नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की UGC नेट सेट ही जी परीक्षा आहे तर ही ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपण पाठांतर करून घेतलं तर चालतं का, तर अजिबात नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाठांतर केलेले आहे इतिहासामध्ये असा एकही विद्यार्थी माझ्या तरी बघण्यात नाही की सर मी हा समाजशास्त्र आहे, सोपा विषय, आणि मी पाठ केला आणि मी पास झालो. अजिबात नाही पोरं, शक्यच होत नाही. त्यामुळे पाठांतर करू नका. मग आता मी हा जो पॉईंट आहे ना तो इन डिटेल सांगतो बघा. सपोज एखादा पॉईंट आहे, कुठलाही पॉईंट, कुठल्याही युनिटचा कुठलाही पॉईंट घेऊ. सपोज मी सांगितलं समाजशास्त्र, ठीक आहे, एक विज्ञान, एक विज्ञान. बघा, समाजशास्त्र एक विज्ञान आहे का, तिथून सुरुवात होते. सायन्स, विज्ञान म्हणजे काय, सायन्स. सोशॉलॉजी ॲज अ सायन्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे शास्त्र, विज्ञान. बघा, शास्त्र, विज्ञान आणि सायन्स हे पर्यायवाची आहेत, हे समानार्थी शब्द आहे, याचा अर्थ एकच होतो. मग समाजशास्त्र एक विज्ञान आहे का, तर तिथून तुमचं विश्लेषण सुरू होत आहे. सपोज मग जर समाजशास्त्र विज्ञान असेल तर या ठिकाणी समाजशास्त्राचा विकास कसा झालाय ते आपल्याला अगोदर अभ्यासावं लागतं. हा उदय झाला समाजशास्त्राचा युरोपमध्ये उदय झाल्यानंतर याचा विकास कुठे कुठे कसा कसा झाला, युरोपमध्ये कसा झाला, इंग्लंडमध्ये कसा झाला, भारतात त्याचा विकास कसा होत गेला, तर याचा तुम्हाला निश्चितपैकी अभ्यास असावा लागतो. त्यानंतर कुठल्या समाजशास्त्राने समाजशास्त्र एक विज्ञान आहे हे प्रूव्ह करून दाखवलं. कुठले समाजशास्त्रज्ञ होते की जे सांगतात की नाही समाजशास्त्र विज्ञान असू शकत नाही, असे पण काही लोक आहेत. तर यांचा सुद्धा तुम्हाला बारकाईने या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. मग जर आपलं ठरलं हो समाजशास्त्र एक विज्ञान आहे, तर लक्षात घ्या पोरं हो, हे जर विज्ञान असेल तर विज्ञान म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण निरीक्षण करतो, त्याचं ॲनालिसिस करतो आणि शेवटी निष्कर्ष त्या प्रयोगातून मांडतो. मग समाजशास्त्र एक विज्ञान असेल, एक शास्त्र असेल, एक सायन्स असेल, तर मग याच्या संशोधन पद्धती नेमक्या काय. मग आपण येतो याच्या संशोधन पद्धतींकडे. संशोधन पद्धती बघा, मग संशोधन पद्धती नेमक्या कशा आहेत. आता फक्त इथे आपलं थांबत नाही की ओके संशोधन पद्धती, सॅम्पल घेतले, कोण कसं वागतं, काय कसं वागतं, समाजात परिवर्तन कसं होतं, बरोबर आहे, गतिशीलता वगैरे वगैरे, याचाच तुम्ही सगळा अभ्यास केला, होत नाही. कुठल्या अभ्यासकाने ह्या संशोधन पद्धती डेव्हलप केल्या, कुठल्या समाजशास्त्रज्ञाने त्याच्या कशा पद्धती विकसित केल्या. म्हणजे मी एक समाजशास्त्रज्ञ असेल तर माझ्या संशोधन पद्धती ज्या असतील त्या थोड्या वेगळ्या असतील. हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय केलं, डार्विनचा सिद्धांत घेतला, जसे डार्विनची उत्क्रांतीचा सिद्धांत की माकड मग त्याच्यातून माणसाची निर्मिती. हर्बर्ट स्पेन्सर तेच म्हणतो. काय म्हणतो हर्बर्ट स्पेन्सर, एखादा व्यक्ती असेल, तो व्यक्ती जसा उत्क्रांत होत या अवस्थेपर्यंत आलेला आहे तसाच हा समाज आहे. जसं आपलं शरीर आहे तसं समाज आहे, पूर्ण शरीर आहे. आणि आपले जसं हात पाय डोळे नाक कान केस वगैरे हे सगळे अवयव आहेत, बरोबर आहे, ॲज अ पार्ट ऑफ बॉडी. तसंच समाजाचे पण काही अवयव आहेत, काही संस्था आहेत, विवाह संस्था, भाषा संस्था, बरोबर आहे ना, तसं जात वगैरे वगैरे, सर्व धर्म सर्व.
तर या सगळ्यांनी मिळून एक समाज बनलेला आहे. तर समाज हा जसा मानव उत्क्रांती होत 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 आला, तसंच समाज पण हा वारंवार परिवर्तित होत 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 आलेला आहे. मग याचा अभ्यास करण्यासाठी, मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी आपण स्पेशल एक 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 पार्टचा अभ्यास करतो. तसंच समाजातल्या ह्या प्रत्येक घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग तो अभ्यास कसा करावा, मग त्याच्या काही संशोधन पद्धती आहेत. मग मी वेगळ्या मानल्या, दुसरा एखादा असेल समाजशास्त्रज्ञ त्याने वेगळ्या मानला, तिसरा समाजशास्त्रज्ञ असेल त्याच्या संशोधन पद्धती काहीतरी वेगळ्या असतील. तर तुम्हाला या ठिकाणी ते माहित पाहिजे की कुठल्या शास्त्रज्ञाने कुठली संकल्पना मांडली संशोधन पद्धतीत, विकास कसा होत गेलेला आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी तोंडी पाठ पाहिजे. हे मी, आणि या ठिकाणी एक चूक होते, हे जे मी सांगितलं आता विद्यार्थ्यांना, तर ते सिलेबस म्हणून ते घेत नाही, ते डायरेक्ट मटेरियल म्हणून घेतात, धडा म्हणून घेतात. तर नाही, आता मी जे सांगितलं हा फक्त याचा सिलेबस झाला की तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे. तर याचं कमीत कमी जर तुम्ही नोट्स तयार केली की मला काय 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 अभ्यासायचं आहे, तर कमीत कमी 25 ते 30 पेजेस मध्ये तुमची नोट्स तयार व्हायला पाहिजे. कसली? अभ्यासक्रमाची, अभ्यासाची नाही, अभ्यासक्रमाची. माइंड मॅप ज्याला आपण म्हणू, तो प्लॅन आहे की मला जर त्या तिथपर्यंत जायचं आहे तर कुठल्या वेने कसं कुठं कुठं थांबायचं आहे. सपोज तुम्ही प्लॅन तयार केला, जसं आता आपली पंढरीची वारी महाराष्ट्रातून विविध ठिकाणून जाते आणि शेवटी ती पंढरीमध्ये थांबते. तर होतं काय, तर प्रत्येक एक नियोजन केलेलं आहे. या दिंडीत किती लोक असतील, ती किती वाजता कुठं थांबेल, रोज किती किलोमीटर जाईल, बरोबर आहे. तिथं थांबल्यानंतर त्यांची जेवणाची व्यवस्था कोणाकडे असेल, काय असेल, मध्ये जर काही मेडिकल प्रॉब्लेम्स आले तर मध्ये काही अशी त्यांना सोय भेटू शकते का, बरोबर आहे. आणि मग पुढे किती किलोमीटर चालायचं आहे, किती आपले विसावे होणार आहेत, मग तिथं किती वाजेपर्यंत थांबायचं आहे, मग पुढे आपल्याला कसं जायचं आहे, सर्व 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 नियोजन आहे. तर तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाचं असं डीपली नियोजन करावं लागेल. प्रत्येक युनिट घ्यायचं, त्याच्यातला एक पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यात नेमकं काय 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 आहे घटक, ते तुम्हाला अभ्यासावं लागेल. आता ह्या ठिकाणी प्रश्न पडतो की सर हे आम्हाला कुठून मिळेल, कारण की तुम्हाला सोर्सेस पाहिजे ना. सपोज मी सांगितलं संशोधन पद्धती, सर ह्याच्यात काय काय येतं, तिथं तर फक्त एवढं लिहिलंय संशोधन पद्धती. मग लक्षात घ्या पूर्व, हे आपल्याला सर्व क्लासमध्ये तर भेटणारच आहे, पण मी तुम्हाला हे स्वतः माझ्याकडून प्रोव्हाइड करेल. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, जो कोणी आता सपोज हे आहे, तर याच्यात मी काहीतरी दिलेल्या आहेत काही गोष्टी. सपोज 3 गोष्टी मी दिल्या, 1 2 आणि हा 3. याच्यात पहिला घटक, मग परत त्याच्यात सब घटक. तर हे मात्र तुम्हाला करावं लागेल. मी तुम्हाला सगळं तयार करून देईल, आहे तर तयार करून देईल, काही गरज नाही. पण पूर्व हे जे काही याच्यातले उपघटक आहे त्याची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत कशी येऊ शकते हे तुम्हाला तुमचं करायचं आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अजून, फक्त हे 20-25 पेजेसचं नियोजन झालं म्हणजे तुमचा माइंड मॅप तयार झाला असं होत नाही. तर लक्षात घ्या, तुम्हाला एखादी गोष्ट परीक्षेत विचारलेली आहे किंवा तुमच्या सिलेबसमध्ये एखादा घटक दिसतोय, तर खरोखर त्याला किती कसा अभ्यासायचा आहे आणि तो मला परीक्षेत कशा पद्धतीने विचारला जाऊ शकणार आहे, तर याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला तुमच्या इथं पाहिजे. म्हणजे काय, लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला एखादा प्रश्न विचारला परीक्षेत, तर तो प्रश्न म्हणजे नेमका काय आहे, कसा आहे, हे तुम्हाला व्यवस्थित जाणून घ्यावं लागेल. यासाठी तुम्हाला जाणून घ्यावं लागतं परीक्षेचं स्वरूप माझं कसं असेल. मग याच्यात सगळ्याच गोष्टी आहेत बघा. तो प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, किती मार्कांसाठी आहे, सगळ्या गोष्टी. मग परीक्षेचे स्वरूप, सर्वात महत्वाची गोष्ट आता एकच आहे की तुम्ही जसं BA आणि MA मध्ये निबंध लिहिल्यासारखे जे काही पेपर लिहिले आहेत, जे काही मनाचं काहीतरी ढापून आलेले असतात बरेच लोक, तर तसं या ठिकाणी नाही. या ठिकाणी तुमची परीक्षा ही बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपातली आहे. म्हणजे काय,
ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, लिहायचं नाहीये, फक्त असे गोल असतंय, त्यात फक्त असं गोल 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 करायचं, म्हणजे फक्त पर्याय तुम्हाला निवडायचे दिलेल्या पर्यायांपैकी, बस, दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट, परीक्षेचं स्वरूप कळालं की डिस्क्रिप्टिव्ह नाही, म्हणजे पेपर लिखाण नाहीये, तुम्हाला गोल 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 करायचे पॉईंट, फक्त म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेचे एकूण मार्क्स किती आहेत, एकूण मला प्रश्न किती आहे, हा बरोबर आहे बघा, एकूण प्रश्न किती आहेत, त्यानंतर तुम्हाला गुण किती आहेत आणि तुम्हाला वेळ किती आहे. वेळ किती आहे हे अगोदर जाणून घेतल्यानंतर मग किती प्रश्न आहे, तर मग ते प्रश्न त्या वेळेस सॉल्व्ह झाले पाहिजे, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला किती वेळ मिळणार आहे सॉल्व्ह करायला. जसं मी ते दिंडीचं सांगितलं की किती किलोमीटर जायला मला किती दिवस लागणार आहेत, मग त्यात विसावे किती येतील, किती दिवस, किती रात्र, किती जेवण होतील, किती नाश्ता होईल, किती किती चहा लागतील, बरोबर आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसं हा आपला एक प्रवास आहे, बरोबर लक्षात घ्या. तर प्रश्न संख्या किती आहे, वेळ किती आहे, याचा तुम्हाला भागाकार करावा लागणार आहे. म्हणजे एका मिनिटाला किंवा एका प्रश्नाला मला किती वेळ लागणार आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचं परीक्षेचं स्वरूप तुम्हाला कळू शकत नाही. त्यानंतर गुण किती आहे, त्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे का, असेल तर एक प्रश्न चुकल्यावर किती मार्क कट होतात, नसेल तर फार छान आहे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेचे स्वरूप लक्षात आले, काय करायचं ते लक्षात आलं, 25-30 पेजेसचं तुमचं माइंड मॅप तयार करून घेतलाय तुम्ही सिलेबसनुसार. आता ज्या विषयाला मी सोडलं तो विषय परत येतो की नेमका मला हे भेटेल कुठून आणि याच्यात नेमकं काय करावं. तर ते आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका. लक्षात घ्या, एखादा प्रश्न किंवा एखादा युनिट आहे, मी अगोदर बोललो ना की सगळ्याच्या सगळं अभ्यासायचं आहे, निश्चितच अभ्यासायचं आहे, पण हे विसरू नका की तुम्हाला एक परीक्षा आहे, ती परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करायचा आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी ती परीक्षा, त्याला काय हवंय, त्यात काय आहे हे जाणून घ्यावं लागणार आहे. फक्त अभ्यास करायचा ज्ञान मिळवण्यासाठी नाही, तर आता तुम्हाला परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करायचा आहे. तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला MA पर्यंत, ही परीक्षा पास झाल्यावर पुन्हाच्या तुम्ही नंतर अभ्यास करणारच आहात, त्यावेळेस तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी रोज तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जर खरा हाडाचा शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला रोज डेली अभ्यास करावाच लागेल. बरं, पुढे जाऊया. जुन्या प्रश्नपत्रिका का अभ्यासाव्या, मी जसं बोललो की एखादा घटक किती अभ्यासावा, त्याच्यात कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत, किती डीप विचारले गेलेला आहे, तर हे तुम्हाला सर्व काही या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग हे सांगेल कोण, तर जुन्या प्रश्नपत्रिका. किमान तुमच्याकडे एका विषयाच्या किमान 10 ते 20 कमीत कमी प्रश्नपत्रिका हव्या, कमीत कमी. आणि मग प्रश्नपत्रिका घेऊन करायचं काय सर, काय करायचं तुम्हाला, काय सर वाचायचं नाही. मग प्रश्नपत्रिका ह्या फक्त वाचन करण्यासाठी नाही आहेत पोरं, हो, ह्याच तर तुमचा खरा गुरु आहेत. म्हणून प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस झालं पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय सर, त्यावर स्पेशल एक व्हिडिओ येईल, तरी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. बघा, सगळ्यात अगोदर किती प्रश्न आहेत ते बघायचं. त्यानंतर माझ्या अभ्यासक्रमात घटक जे आहेत, घटक ते किती आहेत, मग ह्या घटकांमधले उपघटक वगैरे वगैरे ते कळायचं. किंवा सुरुवातीला डायरेक्ट या घटकातले किती प्रश्न विचारले गेलेले आहेत ह्या वर्षी, म्हणजे 2025 वर. ओके, मग किती प्रश्न विचारले गेलेले आहेत ह्या घटकातले, परत दुसरी क्वेश्चन पत्रिका पेपर घ्यायचा, मग ह्याच घटकातले मागच्या वर्षी किती होते ती संख्या लिहायची, परत अजून एक प्रश्नपत्रिका घ्यायची, असं मागे 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 यायचं. म्हणजे 25 पासून तर तुम्हाला 15 पर्यंत यावं लागणार आहे, असं उलट यायचं पोरं. ओके, असं असं नाही द्यायचं, असं यायचं कधी ॲनालिसिस करताना. मग
25 झालं, 24 झालं, 23 झालं, असं उलट 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 करत की ह्या घटकातले एवढे प्रश्न. मग तुमचा एक घटक तयार झाला 10 वर्षाचा, की ह्या 10 वर्षात या घटकावर एवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरोबर आहे. पण या ठिकाणी असं आहे की तुम्हाला काय कळणार की कुठल्या घटकाचा कुठला प्रश्न आहे. थोडंफार इकडे तिकडे होईल, होऊ द्या सुरुवातीला, काही हरकत नाहीये. पण हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर मी अगोदर जसं सांगितलं की तुम्हाला सिलेबस जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यावा लागणार आहे. रोज कमीत कमी 2 ते 3 तास तुम्हाला सुरुवातीला फक्त आणि फक्त सिलेबसवर द्यायचा आहे. थोडंफार तुम्ही सप्लिमेंटरी म्हणून 1-1.5 तास वाचन करा पुस्तक, पण तुमचा पूर्ण फोकस हा सिलेबस डिकोडिंगवर पाहिजे. याला 8 ते 10 दिवस, 15 दिवस पण लागू शकतात. ते एका दिवसाचं, एका तासाचं, 1-2 दिवसाचं, 5-6 तासाचं काम नाही. त्याला 8-15 दिवस लागू शकतात. जाऊ द्या, कारण की ते महत्वाचं आहे. तुमचा एक प्लॅन तयार होणं महत्वाचं आहे, तरच तुम्हाला पुढच्या गोष्टी कळणार आहेत. सो दॅट त्यात कुणीही गैरमानाचं काम नाही की एवढे 15-20 दिवस कसे काय, 8 दिवस कसे काय, कोणाला 4-5 दिवस पण लागतील, ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल त्यांना. पण ते व्यवस्थित तुमच्याकडे PDF किंवा हस्तलेखनात पाहिजे. ते तुम्हाला म्हणजे PDF मीन्स प्रिंट मध्ये पाहिजे. ते तुम्हाला सॉफ्ट कॉपी असून उपयोग नाही, त्याच्या प्रिंट आउट काढा आणि ते तुम्हाला समोर पाहिजे. त्याची एक प्रिंट कॉपी मास्टर म्हणजे ती कपाटात आपल्या ठेवूनच द्या. ही हारली, खराब झाली, त्याच्यावर गिरवून गिरवून खराब झाली तर परत तिची दुसरी प्रिंट आउट काढा आणि ते अभ्यासा. पण हे करणं गरजेचं आहे. मग तुम्हाला तो सिलेबस माहिती असेल, मग तुम्हाला कळेल की कुठल्या घटकातले प्रश्न वारंवार वारंवार किती विचारले गेलेत. मग आता मला ह्या घटकावर कुठे फोकस करायचा आहे, किती फोकस करायचा आहे, कसे प्रश्न विचारले जातील, कुठे विचारलं जाईल, काय विचारलं जाईल, प्रश्न बदलून येत असेल तर कसा बदलून येतो दरवर्षी, या सर्व गोष्टींचा या पद्धतीने गेल्यावर अभ्यास होणार आहे. म्हणजे तुमचा खरा गुरु मी नाहीये, तुमचा खरा गुरु आहे तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका. बस, याशिवाय तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला प्रश्नपत्रिका लागतील, तुम्हाला प्रश्नपत्रिकेशिवाय पुढे जाता येणार नाही. तुमचा या जुन्या प्रश्नपत्रिकांशिवाय रिझल्ट येऊ शकत नाही. बस, मग एक तुमचा विषय कुठलाही असू द्या तरीचा काही हरकत नाही. प्लस जर तुम्ही पेपर फर्स्ट मध्ये कमी मार्क्स मिळवत असाल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माझी ही सर्व ट्रिक कामात येणार आहे. लक्षात घ्या. चला, जुन्या प्रश्नपत्रिका, त्याचं महत्व, त्याचं ॲनालिसिस कसं आहे ते कळालं. मग आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा, अभ्यास साहित्य. मग आता तुम्हाला यायचं आहे म्हणजे आपण काय काय केलं आतापर्यंत. आपण सिलेबस बघितला, बरोबर आहे, त्याचं व्यवस्थित डिकोडिंग केलं, माइंड मॅप तयार केला, त्यानंतर अभ्यास परीक्षेचं आपल्याला स्वरूप जाणून घेतलं की बाबा ही कशी आहे, त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं हे कळालं. आता अभ्यास साहित्य. अभ्यास साहित्य म्हणजे काय तर तुमचा संदर्भ, तुमचे सोर्सेस. हा अभ्यास तुम्ही करणार कुठून आहे समाजशास्त्र. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर तुम्ही ही परीक्षा मराठीतून देत असाल किंवा हिंदी इंग्रजी कुठल्याही भाषेतून, तुम्हाला त्या भाषेवर प्रभुत्व असावं. तुम्हाला सर लिखांतर नाही, बरोबर आहे, परंतु तुम्हाला त्या भाषेवर प्रभुत्व असावंच लागेल. यस, कारण या ठिकाणी ही भाषा आपल्या दैनंदिन वापराची नाहीये, तर या ठिकाणी जी भाषा वापरली जाते ती भाषा ही त्या विषयाची भाषा असते. विषयाची भाषा मीन्स, लक्षात घ्या, आपण इकॉनॉमी शिकताना कर्जदार, कर्ज देणारा, कर्ज घेणारा असं म्हणत नाही, तर त्यांना विशिष्ट नावे आहेत. काय, रणको, ऋणको, धनको, है ना. तर प्रत्येक विषयामध्ये एखाद्या गोष्टीला विशिष्ट नाव असतं, त्याला सायंटिफिक नेम असं म्हणतात. ती त्या विषयाची शास्त्रीय भाषा झाली, ती भाषा त्या विषयाची झाली. राज्यशास्त्राची भाषा वेगळी, इतिहासाची भाषा वेगळी आहे, गणिताची भाषा वेगळी आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही बॉटनी शिकले तर बॉटनीची भाषा वेगळी आहे, बरोबर आहे ना. का, ही त्या विषयाची भाषा, हे शब्द फक्त त्याच ठिकाणी वापरले जातात. तर तसं तुम्हाला त्या सब्जेक्टच्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे. मग ते येईल कुठून, तर MA पर्यंत तुम्ही काय केलं हा माझा प्रश्न आहे.
जर तुम्हाला त्या विषयाची भाषा डेव्हलप झालेली नसेल तर तुम्ही MA पास झालात कसे काय, या ठिकाणी हा प्रश्न आहे. आणि मी गॅरंटीने सांगतो 99% मुलांना, आणि खास करून आपला ग्रामीण भाग किंवा जे मराठीतून अभ्यास करतायत ते, तुमच्यामध्ये समाजशास्त्राची भाषा डेव्हलप झालेली नाही. बरं, समाजशास्त्रात नाही, इतरही असू द्या. बरं, दुसरी गोष्ट, तुम्हाला पेपर कसा लिहावा हे सुद्धा माहीत नाही. MA झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला आता कळणार आहेत, ही गोष्ट पण लक्षात घ्या. ते मी पुढे तुम्हाला सांगेलच, जरी तुम्हाला लेखन नसेल तरी ते बोलण्यातून कधीतरी होईलच. बरं, पुढची गोष्ट, मग तुम्हाला त्या विषयाची भाषा समजून घ्यायची आहे. मग तुम्हाला दर्जेदार साहित्याकडे जायचं आहे. मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नेट सेटसाठी तुमच्या विषयाचे पुस्तकं अवेलेबल आहे. बट त्यातून तुम्हाला घ्यायचं काय, निवडायचं काय, ते निवडायचं कसं, तर एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही कुठलंही पुस्तक आणलं आणि वाचत बसलात, होणार नाही. हे अभ्यास साहित्य निवडायचं तुम्हाला जे, पण कुठल्या सोर्सेसवर, कुठल्या बेसिसवर निवडायचं, तर मी जे अगोदर तुम्हाला 3 पॉईंट जे सांगितले आहेत, तर 3 पॉईंटवर. पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यासक्रम तुमचं ते माइंड मॅप तयार झाला 20-25 पेजेसमध्ये. त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित बघितल्या आहे आणि परीक्षेचं स्वरूप तुम्हाला कळालेलं आहे. मग तुम्हाला पुस्तक हातात घेतल्या घेतल्या जर तुम्ही थोडं चाळलं तर तुम्हाला कळतं हे पुस्तक माझ्या उपयोगाचं आहे की नाही. म्हणून कधीही अभ्यास साहित्य डायरेक्ट जाऊन मार्केटमधून घेऊ नका. मी बरेच विद्यार्थी बघतो की डायरेक्ट आणतात ते पुस्तक, वाचायला बसतात, सर आम्ही अभ्यास करतोय. अरे बाबा, पण हे तुझ्या कामाचं नाहीये, ते सिलेबसमध्ये पण नाहीये. कारण मार्केटमध्ये, आणि आता तरी म्हणजे ह्या कॉम्प्युटर युगात आता तरी तुम्हाला असे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत, आणि ह्या AIच्या जगात तर आहेच आहे. त्यामुळे तुम्हाला योग्य ते साहित्य संदर्भ निवडावं लागेल, आणि यासाठी तुमच्यामध्ये ते गुण असावे लागतील की कुठलं साहित्य योग्य आणि कुठलं अयोग्य आहे. हिरा जर तुम्हाला खरा शोधायचा असेल तर तुम्ही ते हिरे पारखी असावे लागतात. तुमच्यात ती समज असावी लागते की कुठला हिरा खरा आहे, कुठला हिरा खरा नाहीये. यासाठी तुम्हाला ते ज्ञान मिळवावं लागतं. तसंच कुठलं अभ्यास साहित्य वापरावं, कुठलं नाही, हे डिपेंड करतं की तुम्हाला तुमचा सिलेबस किती प्रमाणात कळालेला आहे. जर तुम्हाला तुमचा सिलेबसच कळालेला नसेल तर मी गॅरंटीने देतो, गॅरंटी देतो की तुम्ही मार्केटला जाल, कुठलंही पुस्तकं घरी आणून वाचत बसा. म्हणून कुठल्याही गोष्टी वाचू नका. या ठिकाणी मी तुम्ही सांगाल की सर जाऊ द्या, एवढं सांगू नका, आम्हाला डायरेक्ट पुस्तकाची नावं सांगा. माफ करा, आज ही जी जेनजी पिढी आहे किंवा हा जो तरुण वर्ग आहे, हा एकदम कुठल्याही गोष्टींना क्विकली एक क्लिक मध्ये हव्या आहेत, मला माहिती आहे. पण त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सहज सांगून देतो आणि त्या गोष्टीचं महत्त्व नाहीये. मग आटकून ठेवेल का नाही. दर्जेदार साहित्य तुम्हाला वाचावं लागणार आहे. तुमचं कितीही चांगल्या कॉलेजमधून, बघा व्यवस्थित आहे का, तुमचं कितीही चांगल्या कॉलेजमधून आणि कितीही चांगल्या गुणांनी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला YCMचे पुस्तकं वाचणे आता बंधनकारक असणार आहे. पहिलं अभ्यास साहित्य. जसं आम्ही MA झालोय याच, तरी तुम्हाला BAचे YCMचे काही पुस्तकं वाचावं लागणार आहे. त्यानंतर साळुंके वगैरे हे पुस्तकं आहेत. मात्र मी प्रकर्षाने सांगतो, तुम्हाला समाजशास्त्रासाठी प्रदीप आगलावे सरांचे जेवढे काही पुस्तकं आहेत तर तेवढेच्या तेवढे तुम्हाला बऱ्यापैकी वाचायचे आहेत. त्यांचं एक मोठं पुस्तक आहे UGC नेट सेट, ते तर वाचायचंच आहे. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यात नाही आहेत किंवा त्यात पुरेशा नाही आहेत. मग तुम्हाला बाहेरून मदत घ्यायची आहे. त्यांचे अनेक काही पुस्तकं आहेत प्रदीप आगलावे सरांचे, ते घ्यायचे आहेत. किंवा तुम्हाला काही समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करावा लागणार आहे. तो तुम्ही विकिपीडियावरून करा, AI वरून करा, कुठूनही करा, होईल. पुरेसा होणार नाही, मान्य आहे. परंतु जी काही गोष्ट आपल्याला फार कमी प्रमाणात भेटते, तर जेवढी आहे तेवढी घ्या. विवेकानंदांचा सिद्धांत वापरा. आणि जी गोष्ट आपल्याला मुबलक प्रमाणात आहे तर
त्या गोष्टीतून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवावे लागणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीत बऱ्यापैकी अभ्यास झालाय त्याचं एकही उत्तर चुकायला नको, एकही प्रश्न सुटायला नको. मात्र ज्यात आपण थोडे वीक आहोत तर त्या गोष्टीकडे पण लक्ष देऊन त्याच्यात जास्तीत जास्त मार्क कशी मिळवता येतील तर याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणून अभ्यास साहित्य तुमचं दर्जेदार असावं, योग्य असावं, त्यात संपूर्ण सिलेबस कव्हर झालेला पाहिजे. त्यानंतर 5वा पॉईंट काय आहे बघा, वेळेचे नियोजन. मी अगोदरच बोललो. आता वेळेचे नियोजन हे विविध स्तरावर आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात आणि किती वेळ तुमच्याकडे आहे याचं डिवायडेशन केल्यानंतर जो काही उत्तर म्हणजे जे काही उत्तर आपल्याकडे येतं तर ते आपलं एका प्रश्नाला लागलेलं वेळेचे सॉल्व्ह करण्यासाठी ते अगोदर झालं. पण आत्ता हे जे आहे हे वेळेचं नियोजन तुम्हाला मायक्रो टू मॅक्रो किंवा मॅक्रो टू मायक्रो पाहिजे. म्हणजे अतिशय सूक्ष्म पाहिजे. बरोबर आहे. कुठून अगदी एकदम ढोबळमानाने वरच्यावर केलेलं नियोजन मोठं, त्यानंतर एकदम लहान 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 बारीक 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 की ओके या दिवसात मला एवढा एवढा अभ्यास करून टाकायचा आहे. मग वेळेचे नियोजन करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षेचे वेळ काय असते, केव्हा ती परीक्षा आपण देतो. तर लक्षात घ्या, एका वर्षातून आपण 2 वेळेस नेट आणि सेट ही परीक्षा देऊ शकतो. याचा अर्थ आपल्याकडे पोरं 6 महिने आपल्याकडे आहेत. 6 महिन्यांमध्ये तुम्हाला हा विषय तयार करावा लागतो आणि 6 महिने हे सफिशियंट आहे तुम्हाला नेट आणि सेट क्वालिफाय होण्यासाठी, अगदी सफिशियंट आहे. मग तुमच्याकडे जर तुम्ही ते 20-25 पेजेसचं जे काही नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाचे परत भाग करायचे की मला समाजशास्त्र हा विषय तयार करायचा असेल तर कुठला घटक मोठा आहे, कशाला वेळ लागणार आहे आणि मग मला कधी कुठला काय विषयाचा अभ्यास करायचा आहे याचं परत दुसरं काहीतरी तुम्हाला लेखन करावं लागेल. ते लिहूनच घ्यायचं. बरोबर आहे. सपोज हा पहिला महिना असेल तर याच्यात मला किती घटक, तर याच्यात मला 3 घटक असे अभ्यास करून टाकायचे की ज्याच्यावर मला कधीही प्रश्न विचारला तरीही माझा प्रश्न चुकणार नाही. ओके, लक्षात येतंय. दुसरी गोष्ट, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना आणि गॅरंटीने सांगतो तुम्हाला 3 महिने अगदी पुरेसे आहेत हा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यासाठी. पुरेसे आहेत. समाजशास्त्राचा सिलेबस हा 3 महिन्यात कंप्लीट होऊ शकतोय. नेट सेटसाठी, युपीएससी साठी पण आहे. 3 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर होतोय. लक्षात घ्या, अतिशय व्यवस्थित कव्हर होतोय. मग एका युनिटला कंप्लीट करायला किंवा त्यातला एखादा घटक कंप्लीट करायला मला रोज किती वेळ द्यावा लागणार आहे, रोज. बरोबर आहे. मग रोज तो अभ्यास करून परत तुम्हाला पेपर 1 साठी पण वेगळा विषय आहे तो, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायचा आहे. मग त्याच्यात काही त्यात फिलॉसॉफी थोडीफार असेल, मानसशास्त्र असेल, काही गणित वगैरे, ह्या काही म्हणजे बुद्धिमत्ता वगैरे ह्या काही गोष्टी आहेत. तर या गोष्टींनाही तुम्हाला वेळ द्यायचा आहे. तर तो वेळ स्पेशली तुम्हाला राखून ठेवायचा आहे आणि त्याचं सुद्धा नियोजन असंच जर केलं तर मी गॅरंटीने सांगतोय तुम्ही नेट सेटमध्ये ज्यापर्यंत म्हणजे आरामात तुम्ही पोचू शकताय. लक्षात घ्या, तुम्ही या ठिकाणी फक्त पास होणं महत्वाचं नाहीये तर चांगल्या मार्कांनी पास होणं महत्वाचं आहे. तर मग तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी याच्यात भेटतात. ते काय असतं, कसं असतं, माफ करा आता मला सांगायचं नाही. व्हिडिओ वाढेल आणि विषयांतर होईल, त्याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवून देईल की जास्तीत जास्त मार्क व्हिडिओ आणि काय आपल्याला बेनिफिट्स येतात. बघा, मग वेळेचं नियोजन केलं, 3 महिन्यात तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. ह्याच 3 महिन्यामध्ये आपल्याला पेपर 1 पण कव्हर करायचा आहे. मग तुमच्याकडे उरले 3 महिने. हे का सर, तर लक्षात घ्या, ह्या 3 महिन्यात तुम्हाला सगळा अभ्यास वाचन करायचं आहे. तुम्हाला ह्या 3 महिन्यात प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे. ह्या 3 महिन्यात तुम्हाला रोज प्रश्न पण सोडवायचे, सॉल्व्ह करायचे, काय चुकलं परत त्याचा अभ्यास करायचा आहे. उरले परत 3 महिने. या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त उरलेले जे 3 महिने आहेत, बरोबर आहे,
तर त्यात तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला PYQs किंवा प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. रोज कमीत कमी 2 प्रश्नपत्रिका तुमच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. मग आपल्याला कळतं की रोज माझे कुठले प्रश्न चुकतायत, कुठल्या युनिटचे प्रश्न चुकतायत. मग स्पेशली आपण आपल्या वेळेतले किमान 2 तास राखीव ठेवायचे. आज माझा हा प्रश्न चुकला म्हणजे हे मला जमत नाहीये, मग त्याचं संशोधन करा, त्याचा अभ्यास करा. हे पेपर 1 पेपर 2 साठी सेम ठेवा. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? कुठलाही घटक तुमचा अपूर्ण राहणार नाहीये. नाहीतर काय होतं, तुम्ही रोज वाचताय, ज्याला गरज नाहीये ज्या घटकाला तेही वाचलं जात आहे. ठिबक सिंचनाप्रमाणे अभ्यास करायचा. ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी बरोबर पाणी मुरलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी जे वाचायचं आहे तेच बरोबर वाचलं गेलं पाहिजे. मग ही चाळणी पद्धत आहे. तुम्हाला कसं काय कळतं कुठे अभ्यास नाहीये? तर तुमच्या रोजच्या सरावातून. होऊ द्या रोज सराव, रोज प्रश्न सॉल्व्ह करा, रोज 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 प्रश्न सॉल्व्ह करा. मग तुम्हाला कळतं हा युनिट 1 आहे, या युनिट 1 मधलं मला हे जमतच नाही बाबा, रोज चुकतं, माझा अभ्यासच झाला नाही, म्हणजे मला आत्ता वेळेला द्यायचा आहे. युनिट 3 आहे, नाही नाही एकदम भारी समजलं, याला अभ्यास करायची गरज नाही, हे डोळे लावून माझं उत्तर बरोबर येतंय, याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही. हे तुम्हाला कळतंय रोज 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 प्रश्न सॉल्व्ह करून. तर ही आहे पूर्ण, मी नियोजन पण सांगितलं, कधी सुरू करायचा, कसा सुरू करायचा याविषयी आता थोडं बोलतो. जर तुम्ही आता ME चे पेपर्स दिले असतील तर लगेचच सुरू करा. जर तुम्ही आता BA चे पेपर दिले असतील तर तुमच्यासाठी फार बेस्ट चान्स आहे हा. फार 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 बेस्ट चान्स आहे पोरं हो. तुम्ही BA चे पेपर्स दिले असतील तर YCM चे जे काही समाजशास्त्राचे पुस्तकं आहेत किंवा तुमचा जो काही विषय असेल तो, तर त्याचा इन डिटेल्स व्यवस्थित अभ्यास करा. किमान 1 वर्ष तुम्हाला YCM चे पुस्तकं आणि प्रदीप आगलावे सरांचे पुस्तकं व्यवस्थित करायचे आहेत. हे करत असतानाच तुम्ही MA चे लेक्चर्स करत असाल किंवा ते बुक्स वगैरे वाचत असाल तर फार बेस्ट होईल. त्याचा अभ्यास करत 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 तुम्ही तुमचा MSI अभ्यास करतायत म्हणजे तुमचा समाजशास्त्र व्यवस्थित होतोय. आणि ज्या दिवशी तुम्ही लास्ट इयरला असाल त्यांच्या वयात जर तुम्ही त्या याच्यात बसत असाल तर लगेचच तुम्ही समाजशास्त्राचा पेपर किंवा नेट सेटचा पेपर तुम्ही पास होताय, 100% पास होताय. पण हे करत असताना तुम्हाला रोज कमीत कमी 2 तास पेपर 1 साठी देणं महत्वाचं आहे. मी बरेच विद्यार्थी असे पाहिलेत की जे फक्त पेपर 2 चा अभ्यास करतात पण पेपर 1 चा अभ्यास करतच नाहीत. तर असं करू नका. पेपर 1 चा अभ्यास मस्ट आहे. जरी तुम्ही आता BA पासआउट झाले, तुमच्याकडे 2 वर्ष आहे, 2 वर्षात तुम्ही नेट सेटचा अभ्यास पण करतायत, सॉरी म्हणजे तुमच्या विषयाचा अभ्यास पण करतायत, पण तुम्ही फक्त त्याच एका विषयाचा अभ्यास करू नका. तर तुम्ही पेपर 1 साठी सुद्धा प्रयत्न करा. आपली बॅच लवकरच सुरू होणारच आहे, पण तत्पूर्वी ह्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात. फक्त आणि फक्त पोरं हो या गोष्टी बोलून चालत नाहीत की ओके हा सिलेबस आहे आणि मला अभ्यास करून टाकायचा आहे. शक्यच होत नाही, शक्य होणारच नाही. तुम्हाला याच पद्धतीने जावं लागेल किंवा अशीच एखादी पद्धत, असंच एखादं नियोजन तुम्हाला ऑन पेपर करावं लागेल. फक्त डोक्यात असून, मनात असून, हृदयात असून, किडनीत असून, फेफड्यात असून चालत नाही. ऑन पेपर त्या गोष्टी पाहिजे. सोबका एक लिखा, ते नियोजन तुम्हाला लागेल. आजही बघा सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे, बरोबर आहे. इकडे युक्रेन रशिया 4 वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी तो खोमेई आता गेला, बरोबर आहे. तिकडे ते गाझा पट्टी वगैरे, इस्रायल वगैरे, भारत अलिप्ततावादी धोरण मानणारा देश आहे, एकदम सुरक्षित आहे आपण, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं करत असताना प्रत्येकाकडे मॅप असतोय डिजिटली किंवा त्यांच्या ऑफिसात लावल्याने ते सांगतात की या ठिकाणी इकडून आपल्याला जायचंय. गरज आहे का हो त्यांना? नाही. व्हिज्युअल फार महत्वाचं आहे बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे एक मॅप पाहिजे. हे माझं नियोजन झालं. जर तुम्हाला यात अजून काही सुधारणा वाटेल तर ते करा. यात काही गोष्टी तुम्हाला गरजेच्या वाटणार नाही त्या सोडा. पण तुमचं स्वतःचं जर नियोजन असेल तर ते फार बेस्ट असेल. नसेल स्वतःचं नियोजन तुमच्याकडे तर मी नियोजन सांगितलेलं आहे त्या पद्धतीने द्या. मी गॅरंटी देतो तुमचा एकही मार्क्स इकडे तिकडे होणार नाही आणि तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्येच पहिल्याच परीक्षेत तुम्ही प्राध्यापक व्हाल.
मला गॅरंटी आहे. पुढे तुमच्यावर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा. अजून तुम्हाला काय यात मार्गदर्शन हवं आहे तेही सांगा. त्याही गोष्टी तुम्हाला भेटतील. तोवर आपण इथेच थांबू. नमस्कार.